पण आता आता तर हद्दच झाली. माणिक, तुला आहे ना दिगूची नसच सापडली नाहीये आणि त्या सखूला त्या आधीच सापडले. नाही, तुझं म्हणणं खरं आहे की दिगूवर सखूचं गारूड कायम आहे, पण म्हणून बघितलंस ना, त्या दिवशी लगेच संतापून जाहीर करून टाकलं, एक तर शंभू राहील नाहीतर मग सखू राहील. आणि मी आज जाऊ लागलो तशी ती सखू आत गेली आणि त्याचे कान भरून आली. मग काय झालं, वाघाची लगेच शेळी झाली. म्याव. ही मांजर असते, शेळी नाही. हो हो हो, मांजर ना. पण महत्वाचा मुद्दा काय, दिगूचा राग लगेच कुठल्या कुठे गेला, कोणामुळे, तो त्या सखूमुळे. कसं आहे ना माणिक, कपाळावरच्या लाल कुंकवामध्ये नवरा मिरवण्यात काहीही फायदा नसतो. नवरा मुठीत असायला पाहिजे, वेळीच कुंपण घालावं बरं का. म्हणूनच तर हातात दगड देऊन सिद्ध केलं. नाही, छे छे छे, हे असं प्रतिकात्मक दगड बिगड देण्यात काही अर्थ नसतो ग. सरळ जाऊन जाब विचारायचा. कसं आहे ना माणिक, मनातल्या मनात अशी वाफ जिरवायची नसते, ती बाहेर यायला हवी. म्हणजे तब्येतीसाठी ते चांगलं असतं. अनुभवाचे बोल आहेत हे. आत्ताच जाऊन जाब विचारते. दिगुशेठ, 3 पायांची शर्यत आहे ही. जपून धावा, 2 बायका आणि फजेती ऐका. काय हे काय माणिक? मी जाब विचारायला आलीये. वा, बाहेर सगळ्यांच्या समोर हातात दगड देताना काहीच वाटलं नाही का तुला? आणि जाब कुठल्या हक्काने विचारणार तू? इतकी वर्ष मी तुमची वाट बघण्यात घालवली, या हक्काने विचारूच शकते. इतकी वर्ष मी तुमच्या मागे, तरी सतत तुम्ही माझ्याशी तुटक वागता, मला झिडकारता. कारण अजूनही त्या सखूने तुमच्यावर भुरळ घातलीये. पुण्यासारखी काही पण बोलू नकोस माणिक. मी काही इतका उथळ नाहीये. जिच्याबद्दल माझ्या मनात चीड, घृणा, संताप आहे, ती मला कशाला भुरळ घालेल? हो ना, मग शंभूला जायला सांगितलं होतं तेव्हा सखू येऊन नको ते तर्क लावू नकोस. निघ इथून, जा. निघ. जातेच, घरीच निघून जाते आता. काय ग, काय झालं माणिक? आणि घरी जायच्या गोष्टी कशाला? ये. अरे काय आहे दिगू, या गुणी माणिकला का सतत रागावतोस? तुझ्या मनातली धुसफूस, तुझा राग हिच्यावर का काढतोस? आणि काय चुकीचं विचारलं तिने? त्या सखूने असं काय सांगितलं तुला की तू इतका शांत झालास? नांगी टाकून बाहेर आलास आणि शंभूला घरी पाठवू नका असं म्हणालास. आणि माणिक, इतकं अस्वस्थ व्हायची तुलाही काही गरज नाही. कुठेही जायचं नाही तू. मी बोलते दिगुश, जा. मला तुझा खूप अभिमान वाटायचा रे दिगू. सखूच्या मायावी कोशातून ज्या ताकदीनं तू स्वतःला बाहेर काढलंस, ते बघून खूप समाधान वाटत होतं. पण आता ना मनात भीती वाटायला लागली की परत तू त्या सखूच्या कह्यात तर जाणार नाहीस ना? नाही, तुझी तगमग मी समजू शकत नाही असं नाही. तुझं मन तिच्याकडे ओढलं जाईल ही तुलाच भीती वाटतेय. पण दिगू, बाबाजी महाराजांचे भक्त असे कमकुवत नसतात, ते खंबीर असतात. काल मला काय सांगत होतास रे?
प्रत्येक क्षणी त्या सखूला पश्चाताप होईल असं वागेन, हो ना? मग तसंच वागायला हवंस ना.